वचन दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागात ऊर्जाने पद्माला वाचवण्यासाठी गुंडांची पंग घेतलेला आहे. गुंड ऊर्जावर अटॅक करतात, परंतु ऊर्जा धाडसाने त्यांचा सामना करत असते. दोन मुलींवर हल्ला होत असताना लोक मात्र बघायची भूमिका घेतात. कितीही धाडस दाखवलं ते चौघेजण आणि ऊर्जा एकटी. कशी लढणार ती त्यांच्यासोबत? तितक्यात तिथं शौर्य येतो. गुंड ऊर्जावर हल्ला करणार तितक्यात शौर्य तिला वाचवतो. मग शौर्य आणि ऊर्जा मिळून गुंडांची धुलाई करतात आणि त्यांना पळवून लावतात. त्यानंतर बघत राहणाऱ्या लोकांना ऊर्जा चांगलेच खडेबोल सुनावते. मग ऊर्जा आणि शौर्याची ओळख होते. शौर्य ऊर्जावर चांगलाच इम्प्रेस झालेला आहे. इकडे विजया आणि शैलेजा दागिने काढून बसलेले असतात. पद्मा अजून आली नाही यामुळे दोघे वैतागलेले आहेत. तेवढ्यात आजी बाहेर येते आणि विचारते की पद्मा कुठे आहे? माझ्या औषधांची वेळ झाली आहे. यावर विजया म्हणते तिला नवऱ्या मुलाच्या घरी पाठवलं होतं, पण अजून आली नाही आहे. परंतु आजी विजयाला जोरदार झापते आणि पद्माला फोन करायला सांगते. इकडे ऊर्जा पद्माचं घर शोधत तिच्या घरी येते. पद्मा मात्र खूप घाबरलेली असते. साहजिक आहे, कोणत्याही मुलीसोबत असं झालं तरी ती घाबरणारच. ऊर्जा तिला धीर देते, तिला शांत करते. तेवढ्यात पद्माला विजयाचा फोन येतो, पण ती फोन उचलत नाही. पद्मा फोन उचलत नसल्याने विजया वैतागते. आजीला काय उत्तर द्यायचं असा प्रश्न पडलेला आहे. इकडे ऊर्जा पद्माला म्हणते आत्ता कोणाला काहीच सांगू नको, आपल्याला पोलिसात गेलं पाहिजे. पण पोलिसांचं नाव ऐकून पद्माची हिंमत होत नाही. पद्मा म्हणते ताई, ती मोठी माणसं आहेत. उद्या त्यांनी माझ्या जीवाचं काही केलं तर माझ्या लहान भावाचं कसं होईल? या भीतीने तक्रार करायला पद्मा नकार देते. दुसरीकडे विक्रांत त्याच्या गुंड मित्रांना झापतो की पद्माला का सोडून दिलं. मग मित्र त्याला सगळा प्रकार सांगतात. विक्रांत म्हणतो तिने पोलिसात तक्रार केली तर काय करायचं? प्रेक्षको, निर्लज्जपणा बघा किती आहे. लग्न ठरलंय तरी एका मुलीवर जबरदस्ती करतोय. अशा लोकांसोबत काय केलं पाहिजे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तेवढ्यात तिथं अर्पिता येते. अर्पिताला विजयाचा फोन येतो की पद्मा तिकडं आहे का? यावर अर्पिता म्हणते नाही, ती केव्हाच निघाली इथून. पण अर्पिताला संशय येतो की इथं काहीतरी घडलंय. मग अर्पिता विक्रांतला विचारते की पद्मा कुठं आहे? काय केलं तिच्यासोबत तुम्ही? पण विक्रांत काहीच बोलत नाही. मग अर्पिता त्याच्या मित्रांना विचारते. एकजण सांगू लागतो पण दुसरा त्याला गप्प करतो. मग अर्पिता त्याच्या सणसणीत कानफटात वाजवते. त्यानंतर दुसरा मित्र अर्पिताला सगळं सांगतो. इकडे विजया दिव्याला विचारते की पद्मा चाळीत कुठं राहते, तुला माहिती असेलच ना? दिव्या नाही म्हणून सांगते. मग विजया तिला चाळीवरून पुन्हा टोमणे मारते. यावेळी दिव्याही जशास तसं उत्तर देते. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्पिता पद्माला फोन करून धमकी देते की जे झालं ते कोणालाही सांगायचं नाही. तर प्रेक्षको, पद्माने विक्रांत विरुद्ध तक्रार करायला हवी की नको? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.